माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा अंबरनाथ पूर्वेकडील वडवली येथील रुद्र कुटीर सोसायटी येथे सोमवारी आयोजित करण्यात आला होता। या कार्यालयाचे उद्घाटन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे स्वागत माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन केले। या प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांची कामे मार्गी लावण्यात यावी, विविध उपक्रम राबविण्यात यावे असे आवाहन करत स्वप्नील बागुल यांना नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिल्या। यावेळी जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर, सुनील चौधरी, माजी नगरसेवक निखिल वाळेकर, शिवसेना सोशल मीडिया उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज अंबरनाथमध्ये विविध निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। आताच स्वप्नीलच्या कार्यालयाचं इथे शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन पार पडला। इलेक्शनची पार्श्वभूमी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। निवडणुका ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत अंबरनाथच्या, आणि अंबरनाथच्या या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे नगरसेवक जे आहे हे निवडून आले पाहिजे। शिवसेनेने गेले आपण पाहताय की 5 वर्षामध्ये अंबरनाथमध्ये जो काही बदल झाला, त्या अंबरनाथमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, अगोदरचा अंबरनाथ आताचा अंबरनाथ बरं आहे ना। आपल्याला आपल्या घरासमोरचा रस्ता चांगला आहे, स्वच्छता आहे, त्याचबरोबर आपल्याला विविध सुविधा ज्या आहेत त्या अंबरनाथ मध्ये आताच एक काकांना कशाला त्रास देतो सारखा लोकार्पण जो आहे नाट्यगृहाचं काही दिवसापूर्वी झालं। कधी अंबरनाथमध्ये नाट्यगृह होईल एवढं वाटलं नव्हतं आपल्याला, नाट्यगृह देखील झालं। शिव मंदिरचा परिसर जो आहे तो बदलतोय। त्याचबरोबर ह्याच सुभाष साळुंकेच्या वॉर्डमध्ये UPSC भवनची निर्मिती झाली। त्याच्या बाजूला जो ग्राउंड आहे ते तर चालू आहे काम, मैदान त्याचं डेव्हलपमेंट। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे एक सांस्कृतिक केंद्र ज्याचं काम जे आहे सुरू आहे। तर असे लोकांना ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सर्व काम जे शिवसेनेच्या माध्यमाने पाहिजे त्याच्यात आपण नेहमी शिवसेनेवरती सगळ्यांनी प्रेम केलं। म्हणूनच स्वप्नील सारखे कार्यकर्ते देखील जे आहेत ते शिवसेनेमध्ये प्रवेश त्यांनी केला, आणि त्याचा आता कार्यालय बघून खूप चांगलं वाटलं की सगळं एकदम प्रॉपर व्यवस्थित त्याची मांडणी जी आहे, म्हणजे त्याच्या माणसाचे विचार कसे असतात, माणसाचं रहनसहन कसं असतं ते त्याच्या घरातून त्याचबरोबर कार्यालयातून दिसून येतं। तर एक सिस्टमॅटिक पद्धतीने त्याची कार्य करण्याची पद्धती आहे। त्याच्या बाजूला सुभाष आहे, त्याची पण तशीच पद्धती आहे। पण ह्या निवडणुकीमध्ये जसं गेल्या वेळेस किती दिल्यांना आपल्याला नगरसेवक 32 एकूण 31-32 नगरसेवक लोकांनी प्रवेश केला, म्हणजे 59 पैकी 50% पेक्षा जास्त मेजॉरिटीने शिवसेनेला जे आहे त्यावेळी लार्जेस्ट पार्टी म्हणून गेल्या वेळेस आपल्याला सगळ्यांच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष बसला, आणि नगराध्यक्ष म्हणून जे आहे मॅडम
वाळीकर मॅडमांचा कार्यकाळ राहिलेला आहे, त्यांचं देखील आपण काम पाहिलेलं आहे. माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक इकडे काम करतो. वाळेकरचे असतील, सुभाष असेल, त्याचबरोबर किनीकर साहेब असतील, त्याचबरोबर आमचे सुनीलजी चौधरी आहेत. या अंबरनाथ मध्ये चांगल्या सुविधा झाल्या पाहिजे. आज अंबरनाथ एकमेव शहर आहे त्या अंबरनाथ मध्ये मला वाटतं 95% रस्ते जे आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये अजून चांगली कामं जी ती झाली पाहिजे. आज आपल्या समोर सुभाष पवार या विभागातून, त्याचबरोबर मॅडम आहेत, त्याचबरोबर स्वप्नील आहे. हे सगळे लोक जे आहेत या विभागामधून जे आहे येणाऱ्या काळामध्ये जसं लोकप्रतिनिधी म्हणून अगोदर काम करतायत तसं भविष्यामध्ये देखील 100% करणारा आपला आशीर्वाद आहे. पण यावेळेस नगराध्यक्ष पद जे आहे थेट जनतेतून निवडून येणार. आपण जेव्हा कोणाला मतदान करा, म्हणजे स्वप्नीलला जर मतदान केलं तर आपल्याला नेहमी जे आहे एकच मतदानाचा हक्क होता, बरोबर, आपला उमेदवार. आता त्याच्याबरोबर अजून एक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आपल्याला मतदान करायला मिळणार. आता 3 मतदान आता पॅनल येते, तर पॅनल मध्ये आपल्याला आपले 2 लोकप्रतिनिधी जे कोणी असतील ते आपल्या जेव्हा शिंदे साहेब मुख्य नेते हे उमेदवारी जाहीर करतील तेव्हा जे आहेत आपल्या समोर जे आहेत ते उमेदवार येतील आणि ते उमेदवारांना जे आहे ते आपल्याला मतदान करायचं आहे. तिथे ते एका पॅनल मध्ये 2 लोकांना आपण मतदान करणार. तर 2 लोकांच्या समोरचं म्हणजे धनुष्यबाण उमेदवार आपला कोणी असेल इकडचा चेहरा, पण असणार म्हणजे परमनंट आहे धनुष्यबाण. धनुष्यबाणासमोर बटन आपल्याला लावायचं आणि परत तिसरा मतदान हे जे आपल्याला करायचंय ते नगराध्यक्ष पदाला करायचंय, म्हणजे ते पण धनुष्यबाणालाच आपल्याला करायचंय. बरोबर आहे ना? कधी असं झालं का 3 मतदान? एका माणसाला 3 मतदान. पण असं करताना असं करू नका की बाकीचे पण पक्षाचे येतील ते बोलतील अरे एक द्या स्वप्नीला, एक द्या सुभाषला. कळलं का? आता तुम्ही बोला चला एक धनुष्यबाणाला देतोय आपण, ते कोणाला दुसऱ्याला देऊ, तिसरा कोणाला तिसऱ्याला देऊ, असं बिलकुल आपल्याला करायचं. बघा शिवसेनेच्या कार्यकाळामध्ये जेवढी कामं या मतदारसंघात या अंबरनाथ मध्ये झाली मला वाटत नाही की कुठे झाली असेल. अंबरनाथ नगर परिषद आहे. तुम्ही जर महाराष्ट्रातील नगर परिषदेचा इतिहास जर काढला आणि तिकडची कामं काढली तर अंबरनाथ हे आपलं नंबर 1 शहर जे आहे हे कामामध्ये. येणाऱ्या काळामध्ये अजून काही कामं असतील छोटी मोठी ती पण होत राहतील. मोठा निधी जो आहे ते अंबरनाथ मध्ये आलेला आहे. तर आपल्याला यावेळेस मतदान करताना 3 मतदान जे आहे आणि 3च्या 3 कोणाला? धनुष्यबाणाला. इथे पण आवाज येतो की नाही? बाजूला 3च्या 3 मतदान कोणाला? धनुष्यबाणाला. परत एकदा 3च्या 3 मतदान सगळ्यांना मी खूप धन्यवाद देतो की मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक इकडे उपस्थित झालात. आणि आता फॉर्म भरायला सुरुवात होईल. काही दिवसामध्ये तुम्हाला तुमचे उमेदवार पण करून देतील. उद्या सोडत आहे ना? नाही आपले झाले 17 तारीख फॉर्म भरायचा. तर फॉर्म भरताना देखील मोठं शक्ती प्रदर्शन करून जे आहे आपण सगळ्यांनी जे आहे फॉर्म भरावा. तर आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा मी खूप खूप शुभेच्छा. तुला देखील खूप खूप शुभेच्छा. चांगलं कार्यालय आणि हे कार्यालय आता परमनंट निवडणुकी पुढचं आहे. शिवसेनेचं कार्यालय एकदा ओपन झालं की ते ओपन राहतं. बाकी पक्षाचे कार्यालय फक्त निवडणुकीलाच ओपन होतात. बाकी नंतर एक्सपिरियन्स पण असेल पहिला. तर मग आता पासून जे आहे कार्यालय सुरू झालेलं आहे. कार्यालयाचे ते अविरतपणे सुरू राहील आणि लोकांची सेवा याच्यात होत राहील अशीच अपेक्षा जी आहे आणि अशीच शुभेच्छा मी आपल्या समोर देतो. सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.